आज कोल्हापुरातील मार्केट यार्ड येथे राष्ट्रवादीची नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। यावेळी काँग्रेस पार्टीचे नवजिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील म्हणाले, काम करणाऱ्या नेत्यांना कार्यकारिणीत नवीन संधी देण्यात आली आहे आणि ते चांगले काम करतील अशी माझी अपेक्षा आहे, असे मनोगत त्यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केलं। यावेळी माजी आमदार के.पी. पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, कार्याध्यक्ष अनिलराव साळुंखे, उपाध्यक्ष गणपतराव फराकटे, सुभाष सिंग राजपूत, संतोष पाटील, मधुकर जांभळे, अभय देसाई, निवास ढोले आदी उपस्थित होते। कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे आदरणीय अजितदादा पवारसाहेब आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आज कोल्हापूर जिल्ह्याची कार्यकारिणी आज जाहीर केली। या जाहीर केलेल्या कार्यकारिणीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला न्याय देण्याचा आणि समतोल राखण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। आताच होऊ घातलेल्या भविष्यामध्ये ज्या लोकसभा इलेक्शन आहेत त्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपल्या जिल्ह्यातून निश्चितपणे सर्व आपले कार्यकर्ते चांगलं काम करतील। महायुतीच्या जे 2 उमेदवार असतील त्यासाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी प्रचंड ताकदीनं रात्री हाडाची काढं रक्ताचं पाणी करून रात्रीचा दिवस करून चांगलं काम करतील आणि दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील, एवढी मी आपल्याला खात्री देतो।